गाठीवर अंगाशी. घेतलंस आणि पडलीस ना तरी बी तुझं तेच चालू आहे. तो नाही उठवणार तुला. तुला तुझ्या हिमतीवर उठावं लागेल. उठ उठ. अगं उठ की. पुरे उठ. उठ पुरे अंगाशी. पुरे ये. काय नाही झालं. गाठीवर पाय ठेव आणि ये वरती. ये वरती ये. दमला दमला दमला. याला कोणा कागद रियातच ठेवला होता. शोधा, कारण पुरावा दाखवल्याशिवाय तुमच्या म्हणण्याला काही अर्थ उरणार नाही. सबळ पुरावा तर हवाच. 110 रुपये ही काही लहान रक्कम नाही. अरे देतो देतो शोधू तर दे. किती शोधलं तरी कागद सापडणारच नाहीये. कारण कर्ज फक्त 10 रुपयांचं होतं. आकड्यात आणि अक्षरात 10 रुपये लिहिलेला कागद तुम्हाला मिळेल, पण 110 रुपये लिहिलेला कागद मिळणार नाही. कारण तो अस्तित्वातच नाहीये. कसा मिळणार? का नाही मिळणार? मिळणार मिळणार. आकडे आणि अक्षरात 110 रुपये असं लिहिलेलं कागदात. मला आता काय मिळालं कळत नाही. अहो, ज्यासाठी गावकी भरली तोच कागद आणायचा होतात ना. एवढा सगळा पसारा कशासाठी आणलाय? वता वता कागद वता. याच्यामध्ये काहीतरी धोका झालेला आहे. हा, तर शिवापण त्याची माणसं लाठेन काटे घेऊन वाड्यात घुसली होती. त्यानेच कागद चोरला असणार. हो काहीतरीच काय. तेव्हा आम्ही सखूला शोधायला आलतो आणि तिला तुम्ही जडिवलं होतं ना. आणि त्यावेळी सखू पुढे कुठलाच कागद डोक्यात सुद्धा नव्हता. समजे असेच बोलतायत. म्हणजे यानेच कागद चोरलाय. शिवाप्पा तूच केलंयस हे. माझ्या अप्पांवर खोटे नाटे आळ लावू नका. अगं सकू बाहेर कशी काय आली आणि लंगडते का? काय करावं बाई ह्या पोरीच. सखू इकडे ये. आधी मागे ये बघू. इकडे ये. मी आहे सखू. बाळ इथे. काय बोलायचंय तुला? राक्षस आजोबा खोटं बोलतायत. माझा अब्बा असं कधीच करणार नाहीत. बघा बघा, लय चतुर आहे पोरगी.
आपल्या बापानं कागद चोरला नाही हे ठामपणानं म्हणते. म्हणजे हिचंच काम आहे बरोबर. आमच्या मधल्या मालकीनबाई गोदाच्या मदतीनं हिनं कागद चोरला असणार. लोणची आणि मोरावळी विकायला आमच्या वाड्यावर यायची तेव्हा या दोघींनी मुळीच नाही. चार वेळा जिन्नस मागवलेत तुम्ही. आम्ही आलो नव्हतो. सत्यभामेच्या हाती निरोप धाडला होता. माझी सखू खोटेपणा करणार नाही, माझा आप्पाही खोटेपणा करणार नाही. असलं कपट करण्याची वृत्ती तुमची. आणि तुम्ही तर इतके नीच आहात ना की माझ्या सखूला कर्जाचं तारण म्हणून वाड्यात डांबून ठेवलं होतं. काय? मग स्वतः नाही ते उद्योग करायचे आणि आमच्या माथ्यावर टाकायचे. आम्ही शिरगावच्या उत्सवाला जाऊन जिन्नस विकू नयेत म्हणून वेशीवर अडकवून ठेवलं आम्हाला. थांबा थांबा. एवढ्या मेहनतीने केलेल्या जिन्नसांची नासधूस करवली. आता गावकीत सांगा ना, कुठल्या सराफाकडे काय चोरी झाली होती की ज्याचा शोध घ्यायला तुम्ही आम्हाला तिथे अडवलं. माई आम्ही तिथे गेलो होतो, तिथे पण आणले होते राक्षस आजोबा. पंचांच्या हे लक्षात आलंच असेल. मालक आम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. जाणून बुजून त्रास देतात. का मी असं का करीन? तुम्हाला एकट्याला त्रास आणि बाकीच्याला त्रास नाही असं का करीन मी? अरे शिवाप्पा सांग की मी तुम्हाला त्रास का देईन? सांग सांग. यांना नसली तरी आम्हाला अब्रूची चाड आहे. उद्या ही गोष्ट फुटली तर सखूसाठी चांगलं स्थळ येताना नाकी नऊ येतील. गावकीत नाही बोलता येणार ही गोष्ट. बरोबर बोलतात माझे आप्पा आणि उमाई. आम्ही कर्ज फेडलेलं नव्हतं तेव्हाही असंच वागत होतात.